शिरढोण तालुका शिरोळी येथे ग्रामसभेची नोटीस सरपंचाच्या सहीने का काढली यावरून ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकात वादावादी झाली आहे। गावसभा न घेतल्यास घरफाळा सवलत योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सदस्य आणि ग्रामसेवकांना जाब विचारत धारेवर धरलंय। काही वेळ वातावरण तणावग्रस्त झालं। सरपंच सागर भंडारे यांच्या राजीनामा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादामुळे ग्रामसभा लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अखेर ग्रामसेवक विराज जथे यांनी शुक्रवारी दिनांक 12 रोजी गावसभा घेऊन घरफाळा सवलत योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले। माजी उपसरपंच पोपट पुजारी यांनी वाद बाजूला ठेवून गावाच्या कामासाठी सभा घ्या असा प्रस्ताव मांडल्याने परिस्थिती निवळली। मग तो त्याला नोकरी लागली, त्याला किती पैसे भरणार हे कशाला हो तसं नाही तुम्ही सांगताय का बहिणी। आता बघा ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे कर्मचारी हे तुमच्या पहिला अंडर खाली पाहिजे। पहिला समजून घ्या, एक ग्रामसेवक तुम्हाला कायदेशीर बोलल, पण गावातल्या कर्मचाऱ्याला तुम्ही कुठल्या पद्धतीने हँडल करायचे तुमचं काम आहे। तुम्हाला गावाने निवडून दिलंय आणि गावानं निवडून दिलेल्या माणसाला आम्ही तुमच्यावर विश्वास आहे म्हणून निवडून दिलं नव्हतं तुम्हाला। म्हणजे अशा घटना का घडल्यात? एकटा लिकेज काढतोय, पैसे दिले म्हणून ते उकरतोय, त्याला तो सदस्य सांगतोय ते उकर। काय नाटक करलाय सर? हे कशा नाटक काय होणार आहे? अशांना वाईट होणार आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे। आम्ही आता एकच मार्ग ठरवलाय। आता हे बघा, तुम्ही सगळ्या आमच्या शेजारी यायचा, तुम्ही आमच्या गावातल्या यायचा, आम्हाला तुमच्याबद्दल राग नाही, पण हे जे काय घडायला नाही ते एवढं भयानक वाईट झालंय की ह्याच्यावर आपल्याला काय विलास आपण एक आता सगळेजण गावातले जबाबदार माणसं म्हणून आपण काम करायला पाहिजे। त्यात कुठलंही राजकारण नको, कुठलं काय पक्ष नको, आपण सगळेजण म्हणून गाव वाचवायसाठी आपण करूया असं माझं मत आहे। आणि ज्याला जमत नाही त्याने ग्रामपंचायतीचा राजीनामा द्यायचा आणि बाहेर जायचं। आता 2 महिने राहू दे तात्या, एक दिवस असू दे तात्या, हे बघा एक दिवस असू दे। हे बघा तो राजीनामा दिला म्हणजे घराडे गेला म्हणून ते सुटत नाही येत ना, चौकशी सगळे येतात, कुठं जात नाही तो। आम्हाला बघा एवढंच म्हणायचं, तुला सण होत नसं राजीनामा दे, घराकडे जा बघतो। पण एक सगळ्या सदस्यांना विचारून काय काम असते ते सगळ्यांना विचारून करायला पाहिजे की नाही? तो ग्रामसेवक त्याच काय ऐकतोय? तो तुमचा फायदा उचलणार आहे। तुम्ही त्याला विचारत होता, अलीकडे काय झालंय, पैसे कसं मुरवायचं हेच त्यांना थोडं सांगतोय तो। स्टेशनरी मध्ये डबा हे स्टेशनरी मध्ये पैसे काय तुम्ही काय कसं करायचं काय? म्हणजे कुरुंदवाडला जायचं आहे, कशाने जायचं? विमानात जायचं। सदस्य आहे मी, विमान तिथं उतरायची व्यवस्था करूया की तुम्ही मला सांगा, एवढी कुठे खर्चाचीच बाजू पैशासाठी कोण धडपडले का फंड आणायला? बघा दादा, अनेक सांगतो तुम्हाला, जयंती असते तुमचं आमच्या वेळेला सांगतो जयंती एवढंच येत होतं, जयंती असत्या त्यांना ती जयंतीचा फोटो लावून पुसून त्या खुर्चीवर ठेवूपर्यंत त्यांना हाराण्याचं माहित असतंय। हे सगळं पुजल्यानंतर मग सांगतात की मोटरसायकल तेल घाल, हारांचा तर येता येता कोणतर कुरुंदवाडात हार येणार आणणार नाही। आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी गावात शंकराबा सरकार प्रतिष्ठित होतं, सर्क्युलर काढत होतं, बाबा तुम्ही बोलवायचं झेंडा वंदनला या। आता काय ते काय नाही ते शेजारी टाकोडे गावाचा आदर्श घ्या की 5 किती मारामारी होते, किती मारामारी होते, एक सायकल हे गाव अडचणीत
मंदिराचाच आहे तो का प्रश्न नाही सोडा. कोण यांना चांगलं हे खरं म्हणजे शेमा भागावर पाहिजे तर मारामारी करतात हे त्या लायकीचे आहेत. गावच नको होतं. ही फक्त हा असं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो टाकोडे गाव कसं तयार झाले हे माहित नाही तुम्हाला. तुम्हाला मी सांगतोय टाकोडे शेजारी गाव आहे. हो तात्या ऐका ना, टाकोडे शेजारी गाव आहे. ते सगळं भांडत्यात. ऐका तर घे गावाच्या ऐका विकासासाठी- ऐका रोज आता मला ऐका एक उदाहरण सांगतो. नळ पाणी पुरवठा झाला आमचा हा. स्कीम त्यांनी मंजूर करून आणलं. स्कीम झालं, रस्ता उकरून पडलं. हा या प्रसंगी माजी सरपंच बाबूराव कोईक, सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे, माजी उपसरपंच अविनाश पाटील, विजय सूर्यवंशी, अशोक मगदूम, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार, आरिफ मुजावर, रवी कांबळे, सौ शर्मिला टाकवडे, सौ रेश्मा चौधरी, बाबासो हेरवाडे, वैभव देसाई, अरिहंत कापसे, बापू सासणे आदी उपस्थित होते. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, शिरढोण. गोकुळ सोबत गोकुल